नमस्कार मंडळी, आज बनवूयात सातारा स्पेशल अख्खा मसूर। ही रेसिपी तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा। यासाठी आपण एक वाटी मसूर अर्धा तास भिजत घातलेला आहे। अर्ध्या तासानंतर खडे मसाले घालून हा मसूर आपणाला शिजायला ठेवायचा आहे। मसूर शिजेपर्यंत आपण भाजीची तयारी करून घ्यायची आहे। यासाठी इथे मी कांदा, कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, काही पावडर मसाले आणि कस्तुरी मेथी घेतली आहे। मसूर शिजलेला आहे। तरी ते भाजी बनवण्यासाठी मातीचं भांडं घेतलं आहे। त्यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आहे। जिरे घालूयात। जिरे तडतडले की यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। मीठ घालायचं आहे। कस्तुरी मेथी टाकायची आहे। ठेचलेला लसूण घालायचा आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। कांदा व्यवस्थित लालसर झाल्यानंतर पावडर मसाले घालायचे आहेत। पावडर मसाल्यामध्ये हळद, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि धने पावडर घातलेले आहे। मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। मसाल्याला तेल सुटले आहे। त्यामध्ये शिजवलेला अख्खा मसूर घालूयात। कोथिंबीर घालायची आहे। गरम पाणी घालूयात। खडे मसाले घालून मसूर शिजवल्यामुळे मसूरला असा मस्त मसाल्याचा आरोमा सुटला आहे। यानंतर आपण भाजीला तडका देऊया। यासाठी मी एक चमचा तूप घेतला आहे। त्यामध्ये ठेचलेला लसूण आणि थोडंसं लाल तिखट घालायचं आहे आणि हा तडका भाजीवर घालायचा आहे। मस्त असा चमचमीत सातारा स्पेशल लसूणी अख्खा मसूर तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा।